वर्षा तिच्या खोलीत अस्वस्थपणे फिरत होती। आज मुलाकडचे तिला पाहायला येणार होते। तिची आई तिच्या खोलीत आल्यावर वर्षा रडत म्हणाली, आई, तुला माझं लग्न दुसरीकडे का करायचं आहे? मी तुला सांगितलं होतं ना की माझं महेशवर प्रेम आहे। वर्षाच्या आईने रागाने तिच्याकडे पाहत म्हणाल्या, गप्प बस, प्रेमाच्या नावाखाली आमचं नाक कापू नकोस। तुझं नातं तुझ्या वडिलांच्या इच्छेनुसारच होईल। वर्षाने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण घरच्यांच्या इच्छेपुढे तिचं काहीही चाललं नाही आणि शेवटी तिचं लग्न दीपकशी झालं। या नको असलेल्या लग्नामुळे वर्षा अजिबात खुश नव्हती। लग्नाच्या पहिल्याच रात्री दीपकने तिच्या हृदयाचे तुकडे केले, कारण की तो ना तिला नीट बोलला ना तिला सुखावण्याचा काही प्रयत्न केला। तो फक्त आपलं काम उरकून शांतपणे बाजूला होऊन झोपी गेला। वर्षा रात्री उशिरापर्यंत रडत बसली होती। सकाळीही ती शांत आणि उदास दिसत होती। तिला असं पाहून वसुधाबाईंनी विचारले, काय झालं सुनबाई, तुला तुझ्या आईची आठवण येते का? इथे काही अडचण असेल तर सांग, आता मीच तुझी आई आहे। असे म्हणत वसुधाबाईंनी आपल्या नवविवाहित सुनेच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला। सासरच्या घरी मिळालेल्या प्रेमळ स्पर्शाने वर्षा भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू तरळले। वर्षाच्या सासरच्या घरात फक्त तिच्या सासू वसुधाबाई, पती दीपक आणि दीर सुमित होते। वसुधाबाई आणि सुमित यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि समजूतदार होता। दोघांनीही वर्षाची मनापासून काळजी घेतली। मात्र ज्याच्याशी तिचं लग्न झालं होतं त्याच्या वागण्याचं तिला काहीच कळत नव्हतं। दीपक हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि व्यावहारिक स्वभावाचा होता। भावना, प्रेम यांना त्याच्या जीवनात फारसे स्थान नव्हते। त्याच्यासाठी पत्नी फक्त सुखप्राप्तीचं साधन होती। दीपक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये जाऊ लागला। तिथे वाईट संगतीत पडल्याने त्याला हळूहळू दारूचं व्यसन लागलं। तो रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी येऊन वर्षाशी गैरवर्तन करत असे। आपल्या वहिनीशी वाईट वागणं होताना पाहून सुमितला फार वाईट वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या भावाला समजवण्याचा प्रयत्न करायचा, पण दीपक आपल्या धुंदीतच मग्न असायचा। त्याने कोणाचंच ऐकलं नाही। वसुधाबाईंनाही आपल्या मुलाच्या वागणुकीचं दुःख व्हायचं। त्याला समजवायच्याही, पण म्हणतात ना, एकदा माणूस वाईट मार्गाला लागला की चांगले विचार त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत। कसला नवरा मिळाला म्हणून वर्षा रात्रंदिवस तिच्या नशिबाला दोष देत असे। जर तिचा नवरा सासरच्या इतरांसारखा प्रेमळ असता तर कदाचित तिने तिचं पहिले प्रेम विसरून आनंदी जीवन जगलं असतं। पण दीपकच्या उदासीनतेमुळे नको असतानाही महेशच्या आठवणी वारंवार तिच्या मनात डोकावत होत्या। महेशचं वर्षावर अतूट प्रेम होतं। तो तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छेचा आदर करत आणि तिला मनापासून जपायचा। दीपकचे तर जणू काही वर्षावर कधीच प्रेम नव्हते। वर्षानेही फक्त रात्रीच्या जवळिकीला प्रेम मानले नाही। प्रेम म्हणजे अशी भावना असते ज्यात लोक एकमेकांना न स्पर्श करता हृदयाने समजून घेतात। पण इथे तर वर्षाच्या हृदयाचे रोज तुकडे होत होते। सुमितला जेव्हा जेव्हा आपल्या वहिनीचे दुःख दिसायचे तेव्हा तो तिला आनंदी ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा। वर्षासाठी तिचा धीर सुमित आणि सासू वसुधाबाई हेच एकमेव आधार होते। पण तिचा नवरा दीपक घरी आला की वर्षा पुन्हा दुःखाच्या कवचात बंदिस्त व्हायची। 1 वर्ष उलटल्यानंतर वर्षा गरोदर राहिली। आता सुमित आणि वसुधाबाई तिची पूर्वीपेक्षा अधिक काळजी घेऊ लागल्या, पण दीपकला मात्र बायकोबद्दल कोणतीही आपुलकी उरली नव्हती। वेळ येताच वर्षाने एका गोंडस मुलाला जन्म दिला। तिच्या मनात थोडी आशेची किरणे जागी झाली। तिला वाटले की मुलाच्या आगमनाने दीपक बदलून जाईल, पण तसे काही घडले नाही। दीपकचा मुलाशी आणि पत्नीशी काहीही संबंध उरला नव्हता। एक दिवस दीपक रात्री उशिरा दारूच्या नशेत गाडी चालवत असताना एका वळणावर गाडीवरील ताबा सुटला आणि झाडावर आदळल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला। वर्षा आधीच दुर्दैवी होती, पण आता विधवा देखील झाली। समाजाच्या नजरेत तिचे नशीब उद्ध्वस्त झाले होते। ती पूर्णपणे शांत झाली होती। शेवटी तिने काय मिळवले होते? पहिल्यांदा तिचं प्रेम महेश गमावलं, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती।
दीपक नावापुरताच तिचा नवरा होता. निदान त्याच्या अस्तित्वामुळे तरी मुलाच्या डोक्यावर वडिलांची सावली होती. पण आता तीही उरली नव्हती. वर्षाच्या शोकमग्न चेहऱ्याकडे पाहून सुमित आणि वसुधाबाईंचं काळीज तुटायचं. एके दिवशी वर्षाचे आईवडील तिला भेटायला आले. वसुधाबाई हॉलमध्ये त्यांच्याशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बघा, जे व्हायचं होतं ते झालं, पण आता वर्षा असं बेरंग आयुष्य जगू शकत नाही. मी ठरवलं आहे की वर्षाचं सुमितसोबत लग्न लावून देईन. त्यामुळे वर्षा आणि माझा नातू कायम आमच्याच घरात राहतील आणि सुखी होतील. सुमितचाही या निर्णयाला कोणताही आक्षेप नव्हता. वर्षाच्या आईवडिलांनीही आनंदाने या नात्याला संमती दिली. वर्षासाठी यापेक्षा चांगलं दुसरं काही असू शकत नव्हतं. इकडे वर्षा आतल्या खोलीतून सगळं ऐकत होती. वसुधाबाई म्हणाल्या होत्या की त्या त्यांच्या नातवाला आणि सुनेला कधीही स्वतःपासून दूर जाऊ देणार नाहीत. म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता. पण वर्षा सुमितला तिचा नवरा म्हणून स्वीकारणार कशी? ती त्याला अगदी भावासारखा मानायची. ती तिच्या दिरासोबत नवरा बायकोच्या नात्यात कशी राहू शकते? असं असलं तरी वडिलांच्या निर्णयापुढे तिने याआधीही एकदा आपली इच्छा दाबून टाकली होती. पुन्हा एकदा तिचं नशीब इतरांनीच ठरवलं होतं आणि ती तिथेच असहाय्यपणे उभी राहून पाहत होती. निर्णय इतरांनी घेतले आणि त्यानुसार तिला आपलं जीवन जगायचं होतं. मार्ग दुसऱ्यांनी ठरवला, पण चालावं मात्र तिलाच लागणार होतं. कारण तिचं भवितव्य ठरवणारे लोक हे विसरले होते की ती देखील एक जिवंत माणूस आहे, जिनेही काही इच्छा आणि अनिच्छा बाळगल्या आहेत. इकडे सुमितनेही आपल्या वहिनीला सुरुवातीपासूनच दुःख सहन करताना पाहिलं होतं. त्यानेही वसुधाबाईंच्या निर्णयाला मान दिला होता आणि तो मनाशी विचार करत होता की आता आपण वर्षाला ते सर्व सुख देऊ ज्याची ती खरी हकदार आहे. मात्र वर्षाच्या मनातील भावना त्याला पूर्णपणे उमगल्या नव्हत्या. वर्षाचं मन धडधडू लागलं. या नव्या नात्यासाठी ती अजिबात तयार नव्हती. एकांतात तिने आपले मन आईसमोर उघड केलं. तिची आई तिला खडसावत म्हणाली, अगं, तू भाग्यवान आहेस की तुला पुन्हा लग्न करण्याची संधी मिळते आहे. जर तू सुमितशी लग्न केलं नाहीस तर तुझं भविष्य काय होईल? तुझ्या मुलाला कोण दत्तक घेईल? कोण तुझ्यासोबत उभा राहील? तुझ्या सासूबाई इतक्या चांगल्या आहेत की त्यांनी तुला घरातच ठेवायचं ठरवलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या धाकट्या मुलाशी तुझं लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. नाहीतर विधवा सुनेला लोक विचारतही नाहीत. मला काही समजून घ्यायचं नाही. तुला हे लग्न करायलाच हवे. सुमित तुझा भाऊ नाही. हळूहळू सगळं जुळून येईल. आईचे कठोर शब्द ऐकून वर्षा ढसाढसा रडू लागली. तिला वाटलं जसं ती माणूस नसून एखादी वस्तू आहे, जिला हवे तसे वापरलं जाऊ शकतं. तिच्या भावना कुणाला समजतच नव्हत्या. वर्षा आणि सुमितचं लग्न मंदिरात साध्या पद्धतीने ठरवलं गेलं. लग्न ठरवल्यापासून सुमित वर्षाच्या मुलावर खूप प्रेम करायला लागला होता. तो वर्षाचीही नजर मिळवण्याचं टाळत होता. जणू तो जुनी नाती मागे टाकून नव्या नात्यांची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत होता. सुमितला सगळं सांगावं आणि या नात्याला नकार द्यावा असं वर्षाला वाटलं. पण आईचे शब्द आठवताच तिनं तिची पावलं थांबवली. ती मनातून गुदमरत होती. लवकरच लग्नाचा दिवसही आला. वर्षा इतकी असहाय्य होती की तिला तिच्या भावना कोणाला सांगताही येत नव्हत्या. दुपारनंतर लग्नाची वेळ होती. सकाळी तिची सासू वसुधाबाई सुमितच्या खोलीत गुलाब आणि चमेलीच्या फुलांच्या टोपल्या पाठवत होत्या, जेणेकरून लग्नाच्या रात्री खोली सजवता येईल. वर्षा विचार करू लागली की आज लग्नानंतर सुमित आणि तिची खोली एकच असेल. पत्नी म्हणून ती सुमित समोर कशी जाईल? जेव्हा सुमित तिला पहिल्यांदा स्पर्श करेल तेव्हा या विचाराने ती घामाने न्हावून निघाली आणि स्वतःशीच बडबड करू लागली, नाही नाही, हे होऊ शकत नाही. मला सुमितशी बोलावेच लागेल. मी हे लग्न करू शकत नाही. मी हे कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही. ती बाहेर आली आणि सुमितला शोधू लागली, पण सुमित कुठेही दिसत नव्हता. तिने सुमितला फोनही लावला, पण तो फोन उचलत नव्हता. ती कुणालाही सुमितबद्दल विचारू शकत नव्हती. वेळ हळूहळू सरत होता. पार्लरवाली बाई वर्षाला तयार करण्यात गुंतली होती आणि वर्षाचं मन मात्र प्रचंड गोंधळून गेलं होतं. तिला सुमितला भेटून स्पष्ट सांगायचं होतं की ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही,
पण सुमित तिला कुठेच दिसत नव्हता. वर्षावर प्रत्येक क्षण भारी होत होता. गाडी बाहेर आली होती आणि घरातील सामान गाडीत ठेवलं जात होतं. वसुधाबाई सकाळपासूनच लग्नाच्या धावपळीत व्यस्त होत्या. त्या वर्षाच्या खोलीत आल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या, बेटा, आता फक्त थोडाच वेळ उरला आहे आणि तू पुन्हा एकदा सुवासिनी होशील. असे म्हणताना वसुधाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वर्षाही रडली. सासूच्या बोलण्यात खूप प्रेम होतं आणि त्यांचं मन मोडून या लग्नाला नकार देणं तिला अशक्य वाटत होतं. वसुधाबाई म्हणाल्या, बेटा, तयार हो. सुमित तुला थेट मंदिरात भेटेल. वर्षा डोळे खाली करून विचार करू लागली. आता मी सुमितला नकार कसा देऊ? मला हे कठीण पाऊल उचलता येईल का? जर मी त्याला नकार देऊ शकले नाही किंवा तो मला समजू शकला नाही तर मी सुमितची वधू होईन. नाही नाही, हे पाप आहे. वर्षाचा घसा कोरडा पडायला लागला होता. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून वसुधाबाई म्हणाल्या, थोड्याच वेळात तुझ्या चेहऱ्यावरचं हे दुःख कायमचं नाहीसं होईल. सुमित तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. वसुधाबाईंनी ओल्या डोळ्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि खोलीतून बाहेर पडल्या. त्या गेल्यानंतर वर्षा ढसाढसा रडू लागली. वर्षा मोठ्या खंबीर मनाने मंदिरात पोहोचली. तिची नजर सुमितला शोधत होती, पण तो कुठेच दिसत नव्हता. वर्षा मंडपात बसली होती. पंडितजी म्हणाले, वराला बोलवा. तेव्हा वर्षाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिच्या मनात विचार घोळत होते, आता काय होणार? इतक्या पाहुण्यांसमोर मी या लग्नाला नकार देऊ शकेन का? तेवढ्यात तिला वसुधाबाईंचा आवाज ऐकू आला, बघा पंडितजी, वर आला. वर्षानं मान वर करून पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्का बसला. तो तर महेश होता. ती आश्चर्यचकित नजरेने वसुधाबाईंकडे पाहू लागली. वसुधाबाईंनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, तू आमच्यासाठी तुझ्या प्रेमाचा त्याग करण्याचा विचार केला होता. त्या दिवशी मी ऐकलं होतं की संकोचामुळे तुला सुमितशी लग्न करायचं नव्हतं. मला वाटलं होतं की हळूहळू तू समजून घेशील, पण तुझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे हे मला माहीत नव्हतं. फक्त 1 तासापूर्वी महेश सुमितला भेटला आणि त्याने सर्व सत्य सांगितलं. त्याने आपल्या प्रेमाचा हक्क मागितला. सुमितसाठी तुझ्या आनंदापेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं. म्हणूनच त्याने आम्हा सगळ्यांना समजावून सांगितलं. वर्षानं कृतज्ञतेने सुमितकडे पाहिलं. तेव्हा सुमित म्हणाला, हो वहिनी, मी सुरुवातीपासूनच तुझ्या दुःखाकडे पाहत होतो. मला वाटलं होतं की मी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल, पण तुझा खरा आनंद माझ्यासोबत नसून महेश सोबत आहे. हे कळताच मी तुझं दुःख कसं वाढवू शकतो. तासाभरात सुमितने तिला आनंदाने भरून टाकल्याचं पाहून वर्षाला सुखद धक्का बसला. वसुधाबाई प्रेमाने म्हणाल्या, पोरी, मी तुला आधी सांगितलं होतं ना, सुमित तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. मला तेव्हा माहीत होतं की महेशचं लग्न तुझ्यासोबत होणार आहे, पण आम्हाला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून काहीच सांगितलं नाही. सकाळपासून मी हा विचार करत होतो की तू माझ्या घरी वधू म्हणून येणार, पण आता दुसऱ्या घरी जाणार आहेस. तरीही तुझं लग्न करण्याचं माझं स्वप्न नक्कीच पूर्ण झालं आहे आणि यावेळी तू तुझ्या पसंतीच्या वरासोबत नवीन आयुष्य सुरू करणार आहेस. वर्षा भावूक झाली आणि तिने वसुधाबाईंना मिठी मारली. त्यानंतर वर्षा कायमची महेशशीच झाली. महेशने वर्षाचा मुलगाही प्रेमाने जवळ घेतला होता. लग्नाच्या रात्री महेशसोबत बसलेली वर्षा मनातल्या मनात सुमितचे आभार मानत होती, कारण कालपर्यंत लग्नाच्या रात्री सुमितच्या विचाराने ती थरथर कापत होती. पण सुमितने तिला महेशचं प्रेम भेट म्हणून दिलं होतं. मित्रांनो, लग्न हा आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नापूर्वी कोणताही निर्णय घेताना मुलगी आणि मुलगा दोघांच्याही इच्छा लक्षात घेऊनच तो घ्यायला हवा. अन्यथा आयुष्यभर तडजोडीतच जीवन व्यतीत होतं. धन्यवाद.